जय भैरवनाथ, जय शिवराय. बघा, माणूस आहे ना, विज्ञान युगामध्ये ग्रॅज्युएट झाला आणि पण तो काय केला, काही गोष्टी विसरला आहे. काय विसरला आहे? मी माणूस आहे, मी माणसाप्रमाणे जगल. पशु आहे ना, पशु, त्याची उपमा द्यावा. पशु ते काय पापपुण्य जाणती, तसं माणूस पशुपडे पलीकडे गेलेला आहे. दुसरा मनुष्य, मी जन्माला आलो, कोणाच्या पोटी आलो? आईबापाच्या. त्याला विसरला. दुसरी गोष्ट, माझं शरीर आहे हे पंचतत्वाचं आहे. मग माझ्या शरीरामध्ये काय आहे? अग्नी, हवा, वायू, पाणी, म्हणजे हे पंचतत्व. सूर्य, अग्नी, हवा, वारा, पाणी. माझ्या हृदयात देव आहे आणि मी जन्माला आलो आहे आणि माझ्यासारखे अनेक जीव आहेत, त्यांना बी जगायचा अधिकार आहे. जगा आणि जगू द्या, ह्याच्या 4 गोष्टी माणूस सरला आहे. आणि मग तो काय करतो? त्याच्या ताब्यात सत्ता आली, जवानी आली, औरंगजेबावानी, आणि मग तो काय करतो? क्रूर वागतो. दुर्योधन, कंस, रावण, आजपर्यंत जेवढे जेवढे हे क्रूरपणानं वागले, त्यांचे कुठं मंदिर आहेत का? त्यांचं कोणी नाव काढतं का? मग माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा काय करतात? लोक हसतात, मुलगा झाला, वंशाला देवा. आणि जेव्हा माणूस मरल ना, त्यावेळेला काय करतात? लोक रडले पाहिजे. मग रडण्याकरता काय केलं पाहिजे? यांनी समाजाकरता झिजलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे. आज आपण काही काही संतांची पालखी गातो, मंदिरं बांधतो. शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. का? यांनी दुसऱ्याकरता काहीतरी केलं. आणि म्हणून जगा आणि जगू द्या, ही आपली संस्कृती. हिचं माणूस भान विसरला आहे. मी जन्माला आलो आणि एक क्षणभंगूर आहे, हे जगातून मी जाणार आहे, हे माझं काही नाही आहे. आणि ते विसरला. आत्म्याकुडीचं लागलं भांडणं. आत्मा कुडीला काय सांगतो? माणसापाशी मन आणि बुद्धी. पण ज्या वेळेला माणूस काही गोष्टी करतो त्यावेळेला आत्मा त्याला आतून संदेश देतो, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. दारू प्यायला गेला का माणूस असं असं करतो, नको नको. हा म्हणतो बस गपचिप. म्हणजे या शरीराचे चोचले पुढे करण्याकरता मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला चांगली स्त्री पाहिजे, मला पैसा पाहिजे. कोणाला? दागिने कोणाला घालतात? शरीराला. कपडे कोणाला घालतात? शरीराला. बंगल्यात कोण राहतं? शरीर. भोग भोगतो कोण? शरीर. आणि मग आत्मा त्याला सांगतो, बाबा हे चांगलं नाही. आणि मग त्याला सांगून सांगून ते सांगावे तरी न ऐकते भटकीचे, पुढं शिंदळीचे रडतील. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणले? पुढं तुम्ही दुःखी व्हाल. आणि मग तो आत्मा कंटाळतो आणि मग तो देहातून निघून जातो. जेव्हा आत्मा देहातून निघून जातो तेव्हा त्याला पुढे जाब द्यावं लागतात. कर्मानुबंधे मनुष्यले काही, तू काय काय केले. आणि मग त्यानं जसं कर्म केलं असेल तशा योनीमध्ये त्याला प्रवेश मिळतो. वर स्वर्गही नाही, खाली पाताळ नाही, पृथ्वी नाही, हे पंचमहाभूत आहे. आणि याच्यामध्ये त्याला पुढचा जन्म मिळतो. मग आपल्याला चांगला जन्म मिळावा, आपण चांगलं व्हावा, याच्याकरता चांगलं बोला, चांगलं वागा, चांगलं करा. काहीतरी आईबापाची सेवा करा, देशाची सेवा करा, भक्ती करा. माझ्यात देव आहे, जसं मला जगायचा अधिकार तसं दुसऱ्यालासुद्धा मदत करा. ही माणूस म्हणून जगा. हे जर आपला पटला असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.